हे राहतं इकडे एक मिनिट. काही नाही 50% त्याला आरक्षण आहे त्यामुळे सगळे हात लावा हात लावा हात लावा सर हात लावा. इथला हरड घालून जातो. आयोजित साधन परिवार कार्यालय व सांस्कृतिक ग्रंथालय उद्घाटन सोहळा या ठिकाणी इकडे या बाकी अकोला तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय डॉक्टर किरणजी लांबे साहेब कामकाज कोण पाहणार एक काम कर अरे शाल घे ना सचिन आणि इकडं ग्रंथालय उद्घाटन सोहळा आपल्या अकोला तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय डॉक्टर किरणजी लांबे साहेब त्याचप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर विलास गवारी सर इतिहास संशोधक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. पुणे नाशिक येऊन आलेले सर्वच समाजसेवक सर्वांचं या ठिकाणी सांदन परिवार महाराष्ट्र राज्याच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत. दरम्यान या ठिकाणी म्हणजे डॉक्टर साहेबांचं या ठिकाणी सन्मान केलं जातोय. दामोदर पाटील काय एकदा टाळा वाजवणार देणार का घरी देणार घरी पण देणार मेंबरशिप पण आपण करणार रजिस्टर करणार एखाद्याला वाटलं की बा एक किंवा दोन पुस्तक घेऊन जायचे तर त्यानं परत काढून जाईल त्याला मुदत ठेवा आठवडा 10 दिवस किंवा त्यांना रिन्युएशन साठी तरी आला पाहिजे. समजा आता तुमच्याकडे उठावायची 5 पुस्तक आहे 5 जणांना तुम्ही द्या पण एखाद्याला मागणी केली तर त्याला सांगता आलं पाहिजे तुम्हाला काय 15 दिवसांनी बाबा तुला हे पुस्तक अवेलेबल करून देऊ. वाचलं वाटलं की वेगळं कलेक्शन अजून काही डांगरी म्हणून कादंबरी आहे. अच्छा पुस्तक आहे तुमचं स्वतः हा माझं आहे सर्वांनी स्थानापन्न व्हायचं. साहेब पत्रिका आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतील. सर्वांनी बाहेर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गौरी सर, ठोकळ सर, लापटे साहेब आणि सह्याद्री कोळी महादेव सांदन परिवार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य प्रथम वर्धापन दिनानिमित्त आदिम सांस्कृतिक ग्रंथालय व परिवार कार्यालय उद्घाटन सोहळा आणि या प्रसंगी उपस्थित आपले लाडके आमदार डॉक्टर किरणजी लांबे, त्याचप्रमाणे इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर विलास गवारी सर आणि आजच्या या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष माननीय लेखक व विचारवंत
राजू ठोकळ सर, त्याचप्रमाणे लेखक व विचारवंत मान्य PC झांबाडे सर आणि उपस्थित आपण सर्व, मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. कोणी सर पण या ठिकाणी अजून आपण नवोदय पात्र मुलांना बोलवले. मागे आहे कोणी नवोदयच्या मुलांना बोलवलेलं? जे आले असतील त्यांनी पुढे या ना. 9-10 जण आहे, पण नाही आहे का आता अजून आले नाही वाटतं. बरं, तिकडे आहे कोणी? त्या मुली तिकडे पण लांब उभ्या राहिलं. ठीक आहे. या ठिकाणी मनस्वी ही जी छोटी मुलगी दिसते, हिने जवळजवळ 150 गडकिल्ले सर केलेले आहेत. आणि ही तिची मम्मी इकडची आहे, ही वैशाली बांधे, तिची मनस्वीची मम्मी. त्यांनी पण दोघी माहिले की गडकिल्ले सर करत असतात. आत्ताच मागच्या 8-10 दिवसापूर्वी हिमालयातलं जे काही बेस कॅम्प आहे खूप उंचावर 5,500पेक्षा जास्त उंचावरती त्या दोघींनी अतिशय -18 तापमान अशा बिकट परिस्थितीमध्ये ते जाऊन आलेले. तर तुमचा सत्कार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित दिलेलं होतं. तर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. दीदी पुस्तकांना त्यांना बनवतो यानंतर नवोदय पात्र झालेला स्वानंद अमोल भोईर, आपण याचा या ठिकाणी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान घेणार आहोत. स्वानंद. या ठिकाणी स्वानंदचा सन्मान केला जातोय आणि स्वानंदला खूप खूप शुभेच्छा. जिल्ह्यात प्रथम क्रमांक. अजून नवोदयवाले आहे ठीक आहे, नवोदयवाले आपण आल्यानंतर पुढे त्यांचा सन्मान कंटिन्यू घेणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी एव्हरेस्ट सर केलेले आणि जवळजवळ 50च्या अधिक असे गडकिल्ले सर केलेले मनस्वी या ठिकाणी उपस्थित आहे. मनस्वीच्या नावाप्रमाणेच आम्हालाही मनस्वीचा खूपच अभिमान आहे, मनस्वी अभिमान आहे. आणि आपल्या सर्वांच्या इच्छे खातर या ठिकाणी मनस्वीला मी विनंती करतो की आपण आपल्याला आलेले अनुभव या ठिकाणी आपण थोडेसे 1-2 मिनिटं सांगावे. उभे राहा. जय आदिवासी. माझं नाव मनस्वी वैशाली मंगेश बांडे. मी 8वीत गेली आत्ता. 13 वर्षाची आहे आणि मी आता एव्हरेस्ट बेस कॅम्पसाठी गेली होती. तर तिकडे 15 दिवसाचा तो ट्रेक होता आणि 5,664 मीटर आहे आणि आम्ही नेपाळमध्ये आहे. आणि आम्ही काठमांडूमधून गेलो लुकलाला, मग नामचे बाजार, फाकडिंग,
डिंगोचे आणि लोबूचे, मग एव्हरेस्ट बेस कॅम्पला आणि 200 गड किल्ले केले आता आणि 200 गड किल्ले केलेत. बोल बोल तू बोल. आज सांदन चळवळीच्या वतीनं खरं तर जे काही आदिम वाचनालय चालवलं जात आहे तर त्याचा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्तानं विशेष करून मनस्वी आणि बाकीचे ज्यांनी प्रावीण्य भेटवलं त्या सगळ्या बालगोपालांचा सत्कार समारंभ आहे आणि त्यानिमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे साहित्य क्षेत्रातील एक नाव डॉक्टर विलासजी गवारी सर, त्याचबरोबर आदरणीय राजू ठोकळ सर, झांबाडे सर, सगळेच मनस्वीची आई, सगळेच उपस्थित आणि विशेष करून गोडे सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, सारुक्ते सर यांनी हा काही घाट घातला आणि आजच्या कातेड सर याला 1 वर्ष पूर्ण होत आहे. फक्त मोबाईलला थोडा वेळ शिळवंडी, थोडा वेळ मोबाईलला आपण विसरलो. हा साकीरवाडी नाही का शिळवंडी. तर शक्यतो आपला लाडका मोबाईल कार्यक्रम चालू असताना सगळ्यांनी सायलेंटला टाका, नंतर मी गेल्यानंतरही, कारण शेवटी तुम्हाला जे मनोगत ऐकायचे आहेत आणि आपल्या समाजाला प्रबोधनाची आणि कृतीची नितांत गरज आहे आणि हे वाचनालय हे एक त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. इथे जेव्हा पुस्तकं येतील, आपल्या वाचनात येतील, वाचनातून भर पडेल. बऱ्याच वेळा काय होतं की एक विचार करण्याची प्रत्येकाची चाकोरी असते का तो त्याच पद्धतीचा विचार करतो, परंतु जेव्हा तुम्ही वेगवेगळी पुस्तकं वाचली जातात तर मग तुम्हाला सगळ्या अंगानं तुम्ही विचार करायला लागते. मी काल खरं तर घाटघरला होतो आणि त्या प्रकाश खडकेच्या मुलाला 95% मार्क पडले 12वी सायन्सला पुण्यातून. मला खूप आनंद झाला. मला आनंद याचा आहे की तेवढे मार्क माझा मुलगा पण चांगल्या परिस्थितीत पाडू शकला नाही, एवढे मार्क त्याला पडले. मी त्याचं तोंड भरून कौतुक केलं. त्याला आता IT करायची आहे आणि सुंदर, म्हणजे तो म्हटला आता बँगलोरला जायचं आहे. एवढं त्या घाटघरच्या पोरांना स्वप्न पाहायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि असं होणं गरजेचं आहे आणि हे सगळं साध्य झालं असेल तर फक्त शिक्षणामुळं साध्य झाले. बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं आहे, जी ताकद दिली आपल्याला, त्याच्यामुळं आपल्याला क्रांतीचा वारसा आहे, राघोजी भांगरेंचा क्रांतीचा वारसा आहे आणि तो आपण जपायचं काम करतो आहे. अगदी शिवछत्रपतींच्या काळापासून किंवा त्याच्या आधीपासून आपण कोळी चौथऱ्याला अभिवादन करायला जातो, बरोबर आहे ना. पण तो जो वारसा आहे तर त्याला पण आपण जतन केलं पाहिजे. आपल्यावर असं बुजरेत म्हणून ते आपल्याला परत आठवण करून देतात का आपण बुजरेत, आपण वितरांपासून लांब पळायचा प्रयत्न करतो. मला वाटतं ह्या पुरीनं जी सांगत होती तर मग खूप आनंद वाटला की एवढा लांब एवढ्या कमी वयात प्रवास केला आहे आणि ती खूप मोठी होईल. म्हणजे एव्हरेस्टला धाडस गवसणी घालण्याचं तिनं स्वप्न पाहिलं आहे, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि राहायला कुठे आहे? कोल्हापूर तिकडे आहे का? मग कल्याणला आहे का? मला त्या कोल्हापुरी लँग्वेज सारखी तिची भाषा यायला लागली. मला वाटलं तिकडं जॉबला वगैरे आहे की काय. पण आज ही जी चळवळ आहे, मी लोरे सरांचा मुद्दाम उल्लेख करतो की आम्ही 2000 सालच्या दरम्यान वारंगुशी आणि त्या गावांमध्ये आम्ही शिबिरं करायचो, टोकळ सर, आणि त्या शिबिराला माझ्याबरोबर डॉक्टर बांगर असायचे, कधी कधी बुळे सर असायचे. आता त्यांना काही माझ्याबरोबर राहिल्याचा तोटाही झाला त्यावेळेला, काहींच्या बदल्या झाल्या, काहींना त्रास झाला, पण कधी त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही. तर त्यावेळेला आम्ही शिबिरं सुरू केली होतं आरोग्य. अक्षरशः 10 वाजता आम्ही रात्रीचे 10 वाजेपर्यंत कंदलाच्या प्रकाशावरती पेशंट, एवढी गर्दी. आज खरं शिबिर घेतली तर 5-25च्या वर पेशंट येत नाही. याचं कारण असं की आरोग्य सुविधा वाढल्यात सर, आणि मग या सगळ्या याच्यामध्ये हे सगळा बदल होऊ शकला. आज
त्यावेळेला त्यांनी वारंगुशी गावामध्ये पेपर चालू केले होते लोरे सरांनी. आमची इच्छा होती का वारंगुशी आदिवासी भागातलं मोठं गाव आहे आणि तिथं वाचनालय वगैरे चालू होईल, परंतु गावातून काय आम्हाला त्यावेळेला रिस्पॉन्स भेटला नाही आणि नंतर मग सरांची पण बदली झाली आणि नंतर तो पण मग सरांचे रोज त्यावेळेला पेपर जायचे. तर वाचन चळवळ ही गावागावात उभी राहिली पाहिजे. कुणीतरी आता परदेशातून आलं होतं आणि त्याने काही फोटो शेअर केले होते, तर तिकडं अशी पद्धत आहे का तिथं चौकामध्ये हे असते सर अशी पेटी असते आणि त्या पेटीत पुस्तकं असतात. आपण ती फिरतं वाचनालय किंवा एक चौकात सामूहिक वाचनालय तिथं जायचे, पुस्तकं घ्यायचे, घरून परत आणून तिथं ठेवायचे. आपण तसं नाही केलं तरी गावच्या ग्रामपंचायतला थोडं मोटिवेट करूया आणि गावागावात कमीत कमी ग्रामपंचायतमध्ये आता पेपरवाल्यांचं कसं पेड न्यूज राहतात, समजा पेपरमध्ये येतात त्या सगळ्याच बातम्या 100% खऱ्या नसतात, पण त्याच्यातले अग्रलेख महत्त्वाचे असतात, त्यातल्या काही गोष्टी वाचन जर संस्कृती टिकवायची तर ते महत्त्वाचं असतं. आणि विशेष करून आपण आपल्याला आदिम चळवळ जर ग्रामीण भागापर्यंत न्यायची आहे तर जे जे साहित्य आहे, मग राजू ठोकळकर सरांचं असून, जाबाडे सरांचं असू द्या किंवा गवारी सरांचं असू द्या, मधल्या काळात झिरवळ साहेब जिथे जिथं कार्यक्रमाला जायचे तर यांचा जो उठाव ही पुस्तकं आहे तर ते प्रेझेंट करायचे बऱ्यापैकी. त्यामागचा त्यांचा साफ हेतू होता की हे साहित्य शेवटपर्यंत पोचलं पाहिजे. तर असं आपण करूया. एकंदरीत सगळेच मध्ये ते शेळके सर का कोण आहे मला भेटले, हां, तर ते त्यांची इच्छा आहे, ते तिकडं ग्रंथालय चालवत आहेत, ते कॉलेजमध्ये ग्रंथालयात आहे. तर ते म्हणे मी इतक्या ग्रंथालयांना तिकडं गावागावांमध्ये पुस्तकं दिले, वाचनालयांना पुस्तकं दिले. मला खरं तर त्यांचा विचार खूप आवडला की अशी सगळी चळवळीची माणसं आहेत आणि मग आपण सगळे येऊन ही चळवळ पुढं नेऊया. काही पुस्तकांचं जसं मधल्या काळामध्ये शिवाजी कोण होता ह्या पुस्तकाचं सामूहिक वाचन झालं. कदाचित तो एक चळवळीचा भाग होता. त्यातलं सत्य काय असत्य काय हे जगाच्या पुढे यावं किंवा जे कोणी जातीपातीचं राजकारण करून पाहत आहे त्यांना एक चपराक द्यावी म्हणून तो त्यांनी केलेला प्रयत्न. तसंच आपल्याकडेही काही मी म्हणतो की जी पुस्तकं आहे तर त्याचं सामूहिक वाचन किंवा त्याचं जर तुमच्या यूट्यूबमध्ये याच्यात रूपांतर झालं तर ज्या बांधवांना वाचता येत नाही तर ते पण ते ऐकू शकतील भविष्याच्या काळामध्ये अशी जी निवडक पुस्तकं आहे. कारण चळवळ शेवटी विचारानं पुढं जाते. चळवळ मग तो विचार कसाही असू द्या, जो विचार आपण पेरतो त्या विचारावरती. मग तुम्ही जर ज्या पाहिल्या असतील की तिकडं विदर्भातल्या चळवळी असतील तर त्यांनी एक विचार पेरलेला आहे. आता ह्या लोकांनी ती एक मुक्ती संघटना आहे, तिनं ती चळवळ पेरली होती त्या परिसरामध्ये. ज्यांनी बाकीचे काय म्हणतायत त्यापेक्षा ह्या चळवळीचं स्वरूप आपण कसं पेरतोय. आणि आज आपल्या समाजाला परत एकदा आपल्या पुढचे आबाळे सर 2 चॅलेंज आहेत आज, की एक वराती मिरवणुका जलसा सगळं असा जोरात आहे. मी जेव्हा आदिवासी जागतिक दिन घेतो तर 12-15 हजार पोरं येतात त्या आपल्याला, पण ती जर सभा घ्यायची ठरवली, सभा ऐकायला मात्र कुणी येत नाही. किंवा सभा म्हणजे आम्ही राजकीय सभांचा विषय कधी नसतो, आमचा कायम प्रयत्न राहतो का काहीतरी वैचारिक आपण द्यायचं. तर ज्या दिवशी आपली जेव्हा संमेलनं होतील, जयंत्या होतील, आणि त्या जयंत्या होताना पण बऱ्याच वेळा लोक राजकीय भाषणांना कंटाळलेले असतात. तेच पुढारी येतात, तिकडे राघोजी बांगरे बाबासाहेब राहतात बाजूला आणि इकडे वेगळाच अजेंडा सुरू होतो. तर त्यात लोकांना काही इंटरेस्ट राहिलेला नाही. त्यामुळं आपण रवी सर या ना इकडे पुढं आले तरी चालेल. तर माझं म्हणणं एकच राहिलं याच्यातून की एखादा चांगला व्याख्याता, समजा राजू ठोकळे सरांसारखा व्याख्याता आहे किंवा कोणी जो कोणी व्याख्याता तुम्हाला बोलवायचा तो बोलवा. पुढाऱ्यांना जास्त स्पेस देऊ नका. त्यांच्या ह्या बैठका आहेत, राजकारण हा पण आपल्या फायद्याचाच भाग आहे, परंतु त्यातून अजेंडा जर वेगळा जात असेल तर ते काही संयुक्तिक राहणार नाही. शेवटी चळवळीचा उपयोग शेवटचा अंतिम ध्येय की जर तुमचे लोकप्रतिनिधी तुमच्या विचाराचे असतील तर शेवटी तुम्हाला न्याय देण्यासाठी, तुम्हाला भांडण्यासाठी ते तिथं उभे राहतील. त्यासाठी तुमच्या विचारांचा पगडा त्यांच्यावरती पाहिजे.
तर अशा विचारसरणीतली लोक बोलवा आणि जे काही आपल्याला चळवळीचे कार्यक्रम घ्यायचे ते घ्या. परत एकदा या निमित्ताने एवढंच सांगतो की मध्ये मी कातडे सरांचे व्याख्यान पाहिलं, चांगलं त्यांनी प्रबोधित केलं, त्यांच्या गावात चांगला कार्यक्रम घेतला. मला वाटतं भास्करराव पेरे पाटलांना पाठवलं, आणलं होतं. आता त्यानंतरचा एक आहे की त्याच्यानंतर 2, 4, 6 महिने, वर्षभरात त्याचा रिझल्ट काय भेटला हा पण आपल्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. नाहीतर ऐकलं लोक कुठलं एखादं पुस्तक जरी वाचलं तुम्ही तर त्याचा प्रभाव साधारणतः 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर, 6 महिने तुमच्यावरती किंवा वर्षभर राहतो. नंतर त्या पुस्तकांच्या पासून दुसरं पुस्तक वाचलं, दुसरं कोणी मध्ये आलं का विसरून जातो. म्हणून तुम्हाला जी काही कृती करणार आहे त्याला सातत्यपूर्ण काम करावं लागणार आहे. जी चळवळीची माणसं आहेत किंवा त्याला पोषक जी लोक आहेत त्यांचा एक तुमच्याकडं संग्रह असावा. आणि ज्या वेळेला तुम्ही एखादं व्याख्यान, समजा एखादा तुम्हाला व्याख्यान तर ठेवायचं आहे, तर मध्ये एक मी त्यांचं नाव आठवत नाही मला, तर एक दशक्रियेला शिलविऱ्याला एक कवी आणली होती. आता खूप चांगलं त्यांनी कवितांमधून प्रबोधन केलं. मोरे होते. यस. तर मला छान वाटलं. भर उन्हामध्ये लोक 11 वाजले तरी भर उन्हामध्ये सगळे बसून ऐकत होती. आणि मला वाटतं तसे जर प्रबोधनपर कार्यक्रम राहिले आणि लोकांना नवीन काहीतरी देतोय, कारण तरुण मंडळी काय झाली का चाणक्य झाली, आपली तेच या गोष्टीला कुणी बळी पडायला तयार होत नाही. तर आपण असं नवीन देण्याचा प्रयत्न करा. या निमित्तानं सगळेच मला वाटतं शिक्षक नेते मंडळी सगळी इथं उपस्थित आहे. बाकी आपले आदिवासी बांधवही मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. आमचे बांगर साहेब ज्यांनी मिलिटरीमध्ये सर्व्हिस केलेली, ते आल्यानंतर समाज चळवळीत काम करतात, अशी झोकून देणारी अशी बरीच आमची बारीची पाहुणी मंडळी ही पण आहे. अशी भरपूर मंडळी, पण त्यांच्यावरती जबाबदारी देणं गरजेचं आहे. त्या दिवशी गाड्या न देता लोक तुमच्या सभेला येतील, गाड्या न देता तुमच्या सभेला लोक येतील. ज्या वेळेला लोक जेवणाची सभा झाल्यानंतर अपेक्षा करणार नाही, अर्थात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून करणं आपलं बंधनकारक आहे. आणि येऊन ते ऐकून हा विचार घेऊन गावात जाऊन काहीतरी क्रांती करतील, तर त्या दिवसाला आपली क्रांती कुठंतरी सफल व्हायला लागली असं मला वाटेल. परत एकदा आपण सगळे उपस्थित झाला, आपल्याला परत एकदा जाणीव करून देतो मी की मध्ये पुण्यामध्ये जो कार्यक्रम झाला, राजू ठोकळ सरांच्या पुस्तकाचं अनावरण होतं, की आपण ज्या धनगरांच्या विरुद्ध जे दस्तऐवज गोळा केलं आणि त्या पुस्तक प्रकाशित झालं, त्यावेळेला काही सामाजिक बांधव होते. परंतु जेवढं काही आपल्या, तशी मला वाटतं खप चांगला झाला असेल पुस्तकाचा, परंतु जेवढा त्याही पुस्तकाच्या बाबतीत उठाव व्हायला पाहिजे. कारण त्याच पुस्तकानं किंवा त्याच दस्तऐवजांनी आपल्याला धनगर विरुद्ध आदिवासींची जी लढाई होती तर ती आपल्याला जिंकण्याला मदत केली. नंतरच्या काळामध्ये तुमचे हे काय बंजारा समाज घुसणार होता, तर त्यांनाही त्याच दस्तऐवजांच्या माध्यमातून आपण त्यांना हे दिलं आहे की शेवटी बाबासाहेबांनी ज्या 47 जमाती महाराष्ट्रामध्ये टाकलेल्या आहेत, तर त्याच्या व्यतिरिक्त एकही जमात येऊ शकत नाही. किंवा इंग्रज गॅजेटमध्ये ज्याचा उल्लेख केला गेलेला आहे कोळ्यांचा, आलं का लक्षात, की त्यावेळेला तर आपल्याला आरक्षण नव्हतं, पण महादेव कोळी कुठं असतात हे इंग्रजकालीन गॅजेटमध्ये उल्लेख आहे. तर या सगळ्याचा जी गोळाबेरीज केली आहे आणि सगळं आपल्यापर्यंत ठेवलं आहे, कारण त्याचा एक दस्तऐवज भेटवायचं म्हणजे मोठ्या मुश्किलीचं काम होतं. आणि त्यातून त्यावेळेला राजू ठोकळ सर असतील किंवा बाकीच्या मंडळी असतील, गवारी साहेब हे पण त्यावेळेला भेटीला यायचे. पुण्याचे डॉक्टर सुपे, अजून दुसरे डॉक्टर दाभाडे, तर ही सगळी मंडळी यायची. आणि दाभाडे सर मला वाटतंय की BJ कॉलेजला होते तेव्हापासून लोहरी सर हे सगळे चळवळीचे कार्यकर्ते, म्हणजे ह्या सगळ्या लोकांचं मार्गदर्शन, आणि ते पण उत्कृष्ट वागते. तर असं सगळं या, फक्त जे कोणी बुरसट विचार पेरून समाज नासवण्याचं काम करतील अशा लोकांना फार वाव देऊ नका. जे फुटीचं राजकारण करू पाहतील किंवा आपल्याला एक कुठल्या तरी टोकात समूहात नेऊन टाकायचा प्रयत्न करतील, शेवटी तुम्हाला ह्या भारत देशात राहायचं आहे तर सगळ्यांबरोबर तुम्हाला नीट राहावं लागणार आहे. बाकीच्यांशी तुम्हाला स्पर्धा निकोपपणे करावं लागणार आहे आणि त्या स्पर्धेतून पुढं जावं. स्पर्धा करणं म्हणजे मारामाऱ्या करणं किंवा स्पर्धा करणे म्हणजे गटबाजी करून काहीतरी करणं असं नाही आहे.
स्पर्धा प्रकरण म्हणजे बाबासाहेबांनी जो आपल्याला शिक्षणाचा आमूलाग्र मार्ग दिलाय तो चपळून पुढे जायचं आहे, आपल्याला सगळ्याला आजमावायचं आहे. आणावं जिथं आपल्यावरती अन्याय होईल तर त्या सार्वत्रिकदृष्ट्या सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्याविरुद्ध लढा उभा करायचा आहे. तर मला वाटतं असं सगळं आपल्याला पुढं जायचं आहे. आज खरं तर मधी माझ्याकडनं यांनी वेळ घेतली होती, त्यावेळेला काही अपरिहार्यतेमुळं हा कार्यक्रम आपण करू शकलो नाही आणि आजही माझी व्यस्तता आहे, त्यातून मी 10चा वेळ दिला होता. थोडंसं मी 10चा 10:15 करण्याचा प्रयत्न केला, पण पुढचा प्रोग्राम मला आटपोयचा आहे. शेवटी दिवसभरात आमचं काय असतं का सकाळी त्या एखादं ते घाण्याला बैल कसा झोपतो तसाच झोपलेला असतं, संध्याकाळपर्यंत गोल गोल फिरायचं आणि संध्याकाळी जाऊन झोपायचं. अशी सगळी रोजची परिस्थिती आहे. पण तरीसुद्धा तुमच्याशी संवाद साधता बरेच मान्यवर इथं उपस्थित झाले. सगळ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो आणि ह्या चळवळीला सांदन परिवाराला तर शुभेच्छा देतो, पण ह्या वाचन चळवळीला मनापासून शुभेच्छा देतो आणि ह्या चिमुकलीचं परत एकदा अभिनंदन करून थांबतो. धन्यवाद.